नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी म्हटलं आहे की टिम कुक यांनी CEO पद सोडल्यानंतरही ॲपल ही त्यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीच्या आवडत्या गुंतवणुकीपैकी एक कायम आहे. मात्र त्यांनी असा इशाराही दिला आहे की जगातील सर्वात बलाढ्य कंपन्यांनाही त्यांच्या स्थानाला आव्हान देऊ पाहणाऱ्या स्पर्धकांचा सतत सामना करावा लागतो. वॉरेन बफेट यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात त्यांना ॲपल कंपनी अधिक चांगल्या प्रकारे समजली आहे आणि नेतृत्वातील बदलानंतरही त्यांना ही कंपनी आवडते. बफे यांनी स्पष्ट केलं आहे की ते कुक यांना एक असामान्य लीडर मानतात आणि ॲपलनं कुक यांच्या जागी दुसऱ्या कोणाचीही निवड केली असती तरी त्यांना ती आवडली नसती. अनेक वर्षांपूर्वी मला ॲपलविषयी जी माहिती होती त्यापेक्षा आता मला त्यांच्याबद्दल जास्त माहिती आहे, असं बफे यांनी CNBCला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. जर तुम्ही ॲपलचा विचार केला तर जगभरातील अत्यंत हुशार लोक ॲपलच्या भविष्याचा वेध घेत आहेत आणि कंपनीचं भविष्य देखील भूतकाळाप्रमाणेच उज्ज्वल कसं राहील यासाठी प्रयत्नशील आहेत, असंही ते म्हणाले. बफे यांनी सांगितलं की अगदी वर्चस्व असलेल्या कंपन्यांसाठी देखील स्पर्धा एक सततचं आव्हान असतं. बाजारातील आघाडीच्या कंपनीला आपलं स्थान किती वेगानं गमवावं लागू शकतं हे दर्शवण्यासाठी त्यांनी अमेरिकेतील वाहन उद्योगाच्या इतिहासाचा दाखला दिला. वाहन कंपन्यांकडे पहा. उदाहरणार्थ हेनरी फोर्ड यांचा वाहन व्यवसायावरती 20 ते 25 वर्ष वर्चस्व होतं. त्यांनी व्यवसायात अशा प्रकारे एकत्रीकरण केलं की ज्यावरती विश्वास बसणं कठीण. त्यांनी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावरती कमी केला. मला वाटतं त्यांनी मॉडेल T या कारचा खर्च $285 पर्यंत खाली आणला होता. कामगारांचं वेतन वाढत असतानाही ते सातत्यानं कारच्या किमती कमी करत असत, असं बफे बोलले. पण अखेरीस फोर्डची पिछेहाट झाली आणि जनरल मोटर्सनं आघाडी घेतली. बफे यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराच्या दीर्घकालीन मजबूतीवरही मोठं भाष्य केलं आणि गुंतवणूकदारांसाठी अमेरिका हा एक सर्वोत्तम पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी नमूद केलं की जेव्हा त्यांनी आपला पहिला शेअर खरेदी केला होता तेव्हा डाऊ जोन्स हा इंडस्ट्रीयल निर्देशांक 100च्या आसपास होता. तेव्हापासून तो आता 52,000च्या पातळीपर्यंत येऊन पोहोचला आहे. तसेच या काळामध्ये डिव्हिडंड्स देखील मिळालेत. गुंतवणुकीसाठी अमेरिका हे एक उत्तम ठिकाण आहे. मी जेव्हा माझा पहिला शेअर खरेदी केला तेव्हा जो डाऊ जोन्स खाली होता तर तो आता एवढ्या वरती आलेला आहे आणि त्याचे अनेक फायदे मला मिळालेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वॉरेन बफे यांनी लॉंग टर्म गुंतवणुकीचं गुपित सांगितलं आहे आणि ते अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.